अयोध्येत मोठ्या प्रतीक्षेनंतर प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळी देखील साजरी झाली देशभरात. अगदी तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा दिवाळी लावली तर तुम्ही सुद्धा अगदी दिवाळीचं वातावरण आपल्या घरच्या आहे. काय सांगा? खरंच मला असं वाटतं आज दिवाळी आहे, कारण आज घरावर रोषणाई केलेली आहे, दिवे लावलेले आहेत. घराच्या बाहेर आमच्या वैद्यनाथाच्या मंदिराच्या बाहेर आम्ही आज खूप छान दीपोत्सव केला. बऱ्याच घरांवर लाइटिंग आहे, बऱ्याच गल्लीबोळामध्ये भजन चालू आहे, आरत्या चालू आहेत आणि दिवाळीपेक्षाही मला वाटतं खूप सुंदर असं वातावरण आहे. त्यामुळे मला वाटतं प्रभू श्रीरामाची जी प्रतिष्ठापना झाली आहे त्यांच्या मूर्तीची, ती अत्यंत मोलाचा तो क्षण आहे तो आपल्यासाठी, आणि ते देशातले नाही जगातले सर्व श्रीराम भक्त तो क्षण एन्जॉय करतात. या राम मंदिराचा जो त्याविषयी काय सांगतात? मला असं वाटतं की त्या रथयात्रेच्या देशातील काही तरुण महत्वाचे चेहरे तेव्हाचे जे होते त्याच्यामधला एक महत्वाचा भाग नक्कीच प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे म्हणजे माझे मामा आणि बाबा यांचा होता. आणि त्यांच्यामुळे मला योग आला की 2 दिवस मी त्या रथयात्रेमध्ये बाबांसोबत गेले होते. 11 वर्षाची असेल मी, आणि त्या रथयात्रेत मी गेले होते आणि मला तो अनुभव अजून आठवतो. प्रीतमताई लहान होत्या, त्यांना एवढं आठवत नसेल, पण मला तो आठवतो. आणि आज जेव्हा मी रामाची प्रतिष्ठापना बघत होते ते मला खूप भरून आलं आणि मला आज खूप वाटलं की हा क्षण, तेव्हा मला नव्हतं त्याचं मोल कळलं की ते काय आहे चालू, पण आज मला त्या क्षणाचं मोल, त्या सगळ्या गोष्टींचं मोल कळलं. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोदजी, गोपीनाथजी, अनेक लोक, अनेक कारसेवक आणि नैसर्गिकतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ज्यांनी एखाद्यानी जर एखादं बीजारोपण केलं त्याचा कळस चढवण्याचं काम त्यांनी आज केलेलं आहे. अत्यंत आनंदाचा क्षण आहे जगासाठी. आज मी सकाळी तो कार्यक्रम सगळा लाईव्ह बघितला, तेव्हाही एक असा मोठं गॅदरिंग झालं. काल खूप सुंदर रॅली, महाराष्ट्रातली वन ऑफ द मोठी रॅली आमच्या परळीमध्ये झाली, उत्स्फूर्त रॅली झाली रामांचं स्वागत करण्यासाठी. आणि दीपोत्सवाचं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आव्हानच केलंय, तो दीपोत्सव पण खूप सुंदर झाला आणि सगळ्या महिला घरून दिवे वगैरे घेऊन आल्या होत्या, सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. आणि आज संक्रांतीचा सण चालू असल्यामुळे मी रामरक्षाचं वाण लुटलं आज. म्हणजे आपण वाण लुटतो, काहीतरी वस्तू देतो, काहीतरी गोष्ट देतो आपल्या दुसऱ्या सुवासिनी महिलांना, आज रामरक्षाचं वाण लुटलं आणि ते खूप आनंदाने महिलांनी स्वीकारलं. हा रामाचा उत्सव आहे आणि हा रामाचा उत्सव सर्वांनीच साजरा केलाय. मला वाटतं काही म्हणजे पक्षाचं त्याला बंधन नाहीये, श्रीरामाचा उत्सव आहे आणि तो सर्वांनी साजरा केलाय. ज्यांनी ज्यांनी सर्वांनी साजरा केलाय त्यांच्याही मनात हेच भाव असतील आणि मला वाटतं त्याचं स्वागतच करायला पाहिजे. कारण हा क्षण जो आलाय तो क्षण नक्कीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जी महत्वाकांक्षा बाळगली की मी ते योग्य वेळेत करून दाखवेन, ते करण्यामध्ये यश आले. अनेक लोकांनी अनेक वर्ष याच्यामध्ये योगदान दिलंय, तर निसर्गतः याच्यामध्ये सर्वजण अशा प्रकारची पूजा करणार तर त्याचं स्वागतच आहे. नाही बघा, श्रीरामावरून ताईवर येऊ नका, माझ्याविषयी आपण नंतर कधी बोलू. तो भजन करतेय, टाळ घेऊन मी भजनात, मला माहित नव्हतं की मला एवढा आनंद होईल. मला असं वाटतं की माझं हे वर्ष जे आहे, हे वर्ष म्हणजे 24 नाही 23 पासनं मी जी शिवशक्ती परिक्रमा केली, आता हे श्रीरामाचं मंदिर होत आहे आणि वेगळीच बाजू माझ्याच स्वतःच्या मधली मला दिसायला लागलेली आहे. मला खूप आनंद होतो या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह आम्हाला दिसतात, राजकीय नेहमीच ऍक्टिव्ह असते. या सगळ्या गोष्टी मी आधी करायचे, त्यांच्यामध्ये आता ज्ञानाची भर पडलेली आहे. म्हणजे मेडिटेशन आहे, आपल्या स्वतःची आंतरिक ऊर्जा वाढवणं आहे, ह्या गोष्टी फार आवश्यक आहेत जीवनामध्ये सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी. याला मी खूप वेगळ्या पद्धतीने घेते, हा विषय अत्यंत गांभीर्याने मी घेते. मी कधी 5 मिनिटं जरी मी कुठल्या मंदिरात गेले तर तिथे मला माहित नसतं कॅमेरा चाललोय, फोटो चाललोय, मी पूर्णपणे मला असं वाटतं की एक अति ताकदवर अशी मोठी शक्ती आहे, ती शक्तीशी आपण एकरूप होणं हे महत्वाचं. आणि ती सगळ्या माणसांची सारखी आहे, सगळे सारखेच आहेत. शेवटी या पृथ्वीवर सगळे जाती धर्म हे सारखेच आहे. प्रत्येकाला आपली संस्कृती जपायचा आणि तिच्यावर पावलं उचलायचा नक्कीच अधिकार आहे, पण सर्वांचा सन्मान करून करणं हे मुंडे साहेबांकडनं मी शिकले आहे. तर मला फार ऊर्जा वाटते, हे खरं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.